सहज मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा. नमस्कार. कोल्हापूर माझा अर्थात केओपी माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आसामी आसामी या कार्यक्रमामध्ये आपण अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. आज सुद्धा आपण एक मुलाखत घेणार आहोत. आत्ताच आपण एक शीळ गाणं ऐकलं. अर्थात जे गाणं शीळ म्हणजे शिटी याच्यावरती जे सादर झालं. खरं तर मित्रांनो, शिटी वाजवणं हे आपल्या समाजामध्ये एक चांगलं लक्षण समजलं जात नाही किंवा त्याला टपोरीपणा असं म्हटलं जातं. परंतु याच शिटीचा वापर बऱ्याच वेळेला आपल्याला करावा लागतो. ज्यावेळी एखादा माणूस आपल्यापासून लांब असेल तर आपल्याला हाक मारून बोलवण्याऐवजी बऱ्याच वेळेला त्याला आपण शिटी वाजवून बोलवतो, त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. सैन्यामध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी काही वेळेला शिटीच्या माध्यमातून, काही कोडवर्डच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. पण ही शिटी तितकीच समाजामध्ये बदनाम आहे. असं जरी असलं तर व्हिसलमॅन किंवा एक शीळवादक म्हणून आपलं नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रसिद्धीला आणलं, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ज्यांची नोंद झाली, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ज्यांची नोंद झाली, ती केवळ आणि केवळ या शिटीमुळं. असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. अर्थात इचलकरंजीचे सुप्रसिद्ध व्हिसलवादक, व्हिसलमॅन अर्थात श्रीकांत काजवे. आज आपण त्यांच्याशी छान छान अशा गप्पा करणार आहोत. व्हिसल, त्याचे नेमके प्रकार आणि व्हिसल संदर्भातील अधिक माहिती या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण श्रीकांत काजवे यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार सर. कोल्हापूर माझामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सर, शिटी किंवा व्हिसल ही तशी समाजामध्ये बदनाम समजली जाते, त्याला टपोरीगिरी करणं असं म्हटलं जाईल. असं असताना सर, तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तुम्हाला ह्या व्हिसलकडे वळावं कसं वाटलं किंवा याची तुम्हाला कशी ओढ लागली, आवड लागली? बघा, आपल्याला वादन असेल, गायन असेल, नृत्य असेल, याची बऱ्याचदा आवड आपल्याला निर्माण होते. पण ही व्हिसल हा काय म्हणजे आवडीचा छंद कसा आपला लहानपणापासून असेल किंवा तरुणपणी आपल्याला कसा याची आवड निर्माण झाली, हे आम्हाला सर्वप्रथम ऐकायला बरं वाटेल सर. नमस्कार सर. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना माझे नमस्कार करतो. हा छंद खऱ्या अर्थानं एक परमेश्वरानं मला दिलेली देणगी असू शकेल. माणूस वेगवेगळ्या प्रकारे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्याच बरोबर त्याच्या वाट्याला बऱ्यापैकी दुःख पण येत असतं. बरोबर. आणि त्या दुःखावर मात करण्यासाठी तो वेगवेगळे मार्ग शोधत असतो. माणूस ज्यावेळी एकाकी पडतो त्यावेळी मात्र तो अतिशय हवालदिल झालेला असतो. बरोबर. अशा वेळी त्याला एखादी गाणी ऐकणं, गाणं म्हणणं हे त्याच्या असलेल्या दुःखावर एक प्रकारची फुंकर होऊ शकते. बरोबर. आणि त्यातल्या त्यात त्यानं जर शीळवादन जर केलं तर त्याच्यासारखा उच्च कोटीचा किंवा तो एक प्रकारचा उच्च कोटीचा प्राणायामच म्हणावा लागेल. जसं आता बघा की व्यायामामध्ये अनेक प्रकार आहेत, त्यामधला पोहणे हा सगळ्यात मोठा व्यायाम समजला जातो. बरोबर. कारण त्याच्यामध्ये शरीरामधल्या सर्व अवयवांची हालचाल होत असते. तसं तुमच्यामध्ये प्राणायामामध्ये ही शीळ महत्वाची असं तुम्हाला म्हणायचं? कारण फुफ्फुसाचा एक प्रकारचा तो व्यायामच होतो. बरोबर. तुम्ही बघा की शीळ ज्यावेळी वाजवली जाते किंवा म्हटली जाते एखादं गाणं, त्यावेळी मोठा आलाप घ्यावा लागतो. बरोबर. त्यामुळं आपला हा जो फुफ्फुसाचा जो रिदम आहे तो ॲटोमॅटिकच वाढला जातो. आणि याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कुत्रा 15 ते 16 वर्ष जगतो. बरोबर. कबूतर 9 ते 10 वर्ष जगतं. हरिण पण तसंच. हत्ती 100 वर्ष जगतो. कासव 150 वर्ष जगतो. याचं कारण काय तुम्ही सर सांगू शकाल? बरोबर, बोला की सर. म्हणजे त्याचं प्राणायामाकडेच आपण जायला तर याच्यामध्ये सर असं आहे, श्वास
की कुत्रा मिनिटाला 30 ते 32 वेळा श्वास श्वास घेतो. घेतो. हरिण पण तसंच आहे. हत्ती मिनिटाला 11 वेळा श्वास घेतो हम्म. आणि कासव मिनिटाला 4 वेळा घेतो. म्हणजे बघा, जेवढा श्वास तुम्ही कमी वापराल तेवढं तुमचं लाईफ स्पॅन जास्त जास्त होतं. मग अशा रीतीनं प्राणायाम हा अशाच पद्धतीनं साधला जातो. मग तो गाण्यातून असो, व्हिसलच्या माध्यमातून असो, किंवा गुरुजींच्या सानिध्यात राहून केलेला मेडिटेशन, प्राणायाम असो, याच्यातून तुमचं लाईफ स्पॅन हे डेफिनेटली वाढतंच. मला असं म्हणायचं आहे सर, फुंकून वाजवण्याची काही म्हणजे साधनं आहेत, विशेषतः बासरी आहे किंवा आणि काही आहेत त्याच्यामध्ये. मग याच्याकडे आपण का वळाला नाहीत? कारण ती सुद्धा श्वासाशी निगडीतच आहेत ना. बरोबर आहे. पण मग आपण शिळेकडे कसे वळालात? तर याचं कारण म्हणजे काय, की सूरपेटी असो, बासरी असो, ही मॅनमेड हम्म. वाद्य आहेत. हम्म. पण ओरिजिनल जर असेल हम्म. तर तुम्हाला दिलेलं शरीर आणि त्याच्यातून तुम्ही जो हम्म. वाद्याच्या स्वरूपात जे सादरीकरण करता, मग ते गाण्याच्या स्वरूपात असो, गायिकेच्या स्वरूपात असो आणि शिळवादनाच्या स्वरूपात असो. मग अशा आपण बोलत असताना म्हणलं की बाबा स्वर यंत्रणेबाबत आपण बोलत होतो. तर याच्यामध्ये बघा, आता मनुष्य निर्मित ही जी वाद्य आहेत, मग ती सूरपेटी जर आपण म्हटलं, फूट, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट काय असेल त्या लांबीच्या असतात, ज्याच्यातून 12 स्वर निघतात. सारे ग म प ध नी, रे ग ध नी म, तीव्र म, असे 12 स्वर त्या सूरपेटीतून निघतात. बघा, एवढ्या लांबीच्या, एवढ्या मोठ्या पेटीतून एवढे स्वर निघतात. हेच 12 स्वर गायनाच्या माध्यमातून स्वरयंत्रातून काढले जातात. तर पुरुषाच्या गळ्यात स्वरयंत्राची लांबी असते 1.5 इंच, स्त्रीच्या गळ्यात स्वरयंत्राची लांबी असते 12 mm. आणि अशा रीतीने हे 12 स्वर काढले जातात गायिकेच्या स्वरूपात. आणि हेच 12 स्वर व्हिसलच्या माध्यमातून सादरीकरण केले जातात, ज्याचं छिद्र 3 ते 4 mm आहे. म्हणजे किती सूक्ष्म असं ते छिद्र आहे, ज्याच्यातून हे 12 स्वर काढले जातात. म्हणजे हा परमेश्वरानं दिलेला एक तुम्हाला आशीर्वाद आहे आणि त्याचबरोबर ही आपल्या आत्म्याचा तो आवाज आहे, साक्षात्कार आहे. बघा, तुम्ही तासन तास तुम्ही गाणी म्हणू शकता, वादन करू शकता, पण तासन तास तुम्ही शीळ वादन करू शकत नाही. हार्डली 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट म्हणजे फार. मी रियाजाच्या माध्यमातून 20 ते 25 मिनिटापर्यंत ॲट अ स्ट्रेच मी शीळ वादन करू शकतो, पण त्याच्या पुढं करता येणं शक्य नाही. शीळ ही वेडीवाकडी तुम्ही काढू शकत नाही, कुठल्याही विभत्सपणाने ती सादर करू शकत नाही. तो म्हणजे असलेला प्युअर, म्हणजे ज्याला पवित्र असाच तो स्वर आहे. मला सांगा सर, हे जी शीळ आहे, या शिळेचे आम्हाला सगळ्यांना एकच प्रकार माहीत आहे. बऱ्याच वेळेला ते बोटाच्या माध्यमातून वाजवणं असेल किंवा तोंडातल्या तोंडात वाजवण्यातला प्रकार असेल, आणि तिचा एकच आवाज किंवा एकच प्रकार सगळ्यांना माहीत आहे. पण मला असं समजलं की तुमच्याकडे जवळजवळ 6 प्रकारचे आपण शीळ वादन करतात. मग ते नेमकं कसं करतात आणि त्याचे प्रकार आम्हाला या ठिकाणी प्रेक्षकांना जर आपण सांगितले आणि ते प्रत्यक्ष आपण जर त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं तर थोडंसं बरं होईल सर. तर याच्यामध्ये एकूण 7 प्रकार आहेत, ज्यानं गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड केलं. त्यानं त्या 3 प्रकारच्या व्हिसल सादरीकरण केलेले आहेत. मी हे 7ही प्रकार सादरीकरण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव गेलेलं आहे. अरे वा. 2022 साली. मला वाटतं आपल्याकडे सर तिचे सर्टिफिकेट आहे आपण प्रेक्षकांना. तर अशा रीतीनं हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं आणि त्याच्याबरोबर मिळालेल्या ह्या त्याची मेडल्स, ट्रॉफीज
मला सांगा सर, आपल्याकडं हे जे प्रकार आहेत, या प्रकाराच्या माध्यमातून म्हणजे मला वाटतं 7 प्रकार आपण सांगितले. थोडंसं त्याचं एक बाबा त्याचं नाव आणि त्याचं प्रकार जर आपण सादरीकरण केलं तर प्रेक्षकांना लक्षात येईल की फक्त एकाच प्रकारची शिट्टी वाजवून चालत नाही. तर आपण त्याची वेगवेगळ्या प्रकाराचा पण अभ्यास करू शकतो. तर याच्यासाठी मी तुम्हाला जे सुरुवातीला मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे, हे जे गाणं मी सादरीकरण केलं, त्या पद्धतीच्या व्हिसलला पकर, PUCKER, पकर व्हिसल. म्हणजे बघा, अशा पद्धतीच्या व्हिसलमध्ये श्वास घेताना आणि श्वास सोडताना ते स्वर बाहेर काढले जातात आणि त्याचा जो रिदम आहे तो हार्मोनियम सारखा आहे. तर या पद्धतीच्या व्हिसलला पकर व्हिसल म्हणतात. आता पकर व्हिसलमध्ये एक मी बर्ड्स म्हणजे एका पक्ष्याचा देखील मी आवाज आपल्यासमोर सादर करतो. तर अमेरिकन रेड स्टार्ट, ज्याला आपल्याकडे अरुणी पक्षी म्हणतात, तर त्या पक्षाचा आवाज कसा आहे तो आपल्यासमोर मी सादरीकरण करतो. तर हा अमेरिकन रेड स्टार्ट पक्षी जो आहे त्याचा आवाज किंवा त्याची जे व्हिसलिंग कसं असतं पहा. तर अशा रीतीनं त्या पक्षाचा हा आवाज आहे. ही झाली 1 नंबरची शीळ, ज्याला पकर व्हिसल म्हणतात. 2 नंबरची जी शीळ आहे त्याला पॅलेटल व्हिसल म्हणतात. तर हे प्रकार जे आहेत हे आपल्या तोंडामधल्या जिभेच्या रचनेवर आणि ओठांच्या हालचालीवर याचे प्रकार ठरलेले आहेत. आता मी जो पॅलेटल व्हिसल म्हणतो ना, या पद्धतीच्या व्हिसलमध्ये जीभ ही टाळ्याला लावायची आणि त्याच्यातून ती व्हिसल सादरीकरण करायची. तर याच्यावरच देखील मी आपल्या समोर एक गीत सादर करतो आहे. तर हा झाला पॅलेटल व्हिसल. तिसरा जो प्रकार आहे त्याला बॉटम लिप व्हिसल म्हणतात. आता या पद्धतीच्या व्हिसलमध्ये श्वास आत ओढताना व्हिसल सादरीकरण केली जाते. तर या पद्धतीच्या व्हिसलला ताकद फार लागते व्हिसल सादर करायला. तर मी इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणजे ज्याला सा रे ग म प ध नि सा, हे या पद्धतीच्या व्हिसलमध्ये मी आपल्यासमोर सादर करतो. तर ते कसं असेल. तर ही झाली बॉटम लिप व्हिसल. तर या बॉटम लिप व्हिसलच्या माध्यमातून मला आणखीन एक गोष्ट अशी सांगायची आहे की आपल्याकडं इंडियन क्लासिकल म्युझिक ज्याला रागदारी म्हणायचं, तर या रागदारीमध्ये 2 प्रकारचे लँग्वेजेस वापरले जातात. एक तर सा रे ग म प ध नि सा. दुसरा प्रकार आलाप. आ आ आ. तर मी बऱ्याच युनिव्हर्सिटींना भेटून विनंती केलेली आहे, संगीत विभागामध्ये तुम्ही रागदारीमध्ये तिसरा प्रकार हा व्हिसल आणावा. तर तो कसा असेल. तर या पद्धतीच्या व्हिसलमुळं आपल्याला
अतिशय चांगल्या रीतीनं आलाप घेता येतात. चांगल्या पद्धतीनं गायन करता येतं. त्याच्यामधल्या ज्या काय बारीक-सारीक ज्या काय अ, आपल्याला हरकती आहेत, त्या घेता येतात. तर ही झाली बॉटम लिप व्हिसल. चौथा जो प्रकार आहे, त्याला टीथ व्हिसल म्हणायचं. म्हणजे दाताच्या फटीतून जी फोर्सफुली व्हिसल सादरीकरण केलं जातं. तर त्याला टीथ व्हिसल म्हणतात. तर त्याच्यासाठी मी शोलेतली एक ट्यून आपल्यासमोर सादर करतो. तर हा झाला 4 नंबरचा प्रकार. 5वा जो प्रकार आहे, त्याला थ्रोट व्हिसल म्हणायचं. तर अशा पद्धतीची जी व्हिसल सादरीकरण केली जाते, तर फक्त कंठातून फोर्सफुली हवा बाहेर फेकली जाते आणि त्याच्यातून स्वर निर्मिती होते. तर हे जे प्रकार मी आपल्यासमोर सादर करत आलेलो आहे, तर ह्या प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे. म्हणून आपण तोही डिफरन्शिएट करू शकतो. तर ह्याच्या मी साउंड इंजिनिअरच्या माध्यमातून ह्याच्या फ्रिक्वेन्सी पण काढलेल्या आहेत. ते मी माझ्या पुस्तकात त्या नमूद केलेल्या आहेत. तर आता थ्रोट व्हिसलचं एक मी उदाहरण आपल्यासमोर सादर करतो. जे छूकर मेरे मन को हे मी गाणं आपल्यासमोर आता सादर करतो. बघा, थ्रोट व्हिसल आणि पकर व्हिसल मध्ये कसा फरक आहे बघा का. आता हीच व्हिसल पकरमध्ये कसं असू शकेल? तर ही झाली 5 नंबरची थ्रोट व्हिसल. आता जो 6वा प्रकार आहे, तो आहे हँड व्हिसल. तर हँड व्हिसल सर आपलं जरा तर हँड व्हिसलमध्ये मी आपल्याला पहिल्यांदा भारद्वाज पक्षी तो कसा त्याचा अ, त्याची व्हिसल असते, त्याचा आवाज असतो, हे मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये पूर्वीच्या काळी खेडेगावामध्ये पिठाची चक्की असायची. त्याच्या धुराड्यातून जो आवाज यायचा त्या इंजिनचा किंवा वाफेवरची रेल्वे यांचा एक जो रिदम आहे, तो आपल्यासमोर मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. तर ती 6 नंबरची जी व्हिसल आहे, ज्याला हँड व्हिसल म्हणायची, ती मी आपल्यासमोर सादर करतो.
तर हा झाला 6 नंबरचा हँड विसलचा प्रकार. 7 नंबरचा जो प्रकार आहे तो आपण सर्व ह्याला ओळखता, ह्याला फिंगर विसल म्हणायचं. तर फिंगर विसलमध्ये मी आपल्यासमोर ब्रेन फिवर बर्ड म्हणून एक पक्षी आहे, ज्याला आपल्याकडे पावशा पक्षी म्हणून ओळखला जातो. तर हा पक्षी काय करतो, पेरणीच्या दरम्यान शेतकऱ्यांना संदेश देतो, पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा, अशा रीतीचा जो संदेश आहे तर तो मी फिंगर विसलच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करतो. तर हा झाला पक्ष्याचा आवाज. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडं कोल्हापूर, सांगली, सातारा हा जो भाग आहे, या भागामधली खऱ्या अर्थानं खासियत म्हणजे लावणी, तमाशाची फड आणि त्याच्यातून जी लोककला सादर केली जाते आणि त्याला जो प्रेक्षकातून दिला जाणारा जो प्रतिसाद आहे तर तो कसा आहे, तर तो फिंगर विसलच्या माध्यमातून सादर केला जातो. तर तो मी आपल्यासमोर सादर करतो. नमस्कार. तर अशा रीतीने हे एकूण 7 प्रकार आहेत. इतके प्रकार एवढ्या डेप्थनं हे करायला मी बराच परिश्रम, बरीच तपश्चर्या केलेली आहे. तर एकच हे आहे की ही कला आपल्याला एकांतवास, आपल्याला कोणत्याही पद्धतीच्या संकटावर मात करायला आपल्याला शिकवते आणि आपल्याला चिरतरुण बनवायला मदत करते. तर मेघालयमध्ये कॉंगथॉंग नावाचे गाव आहे, ज्या गावामध्ये शिळवादनच करून, म्हणजे शिळ हाच तिथला भाषा आहे. तर ती महत्वाचा मित्रांनो, कारण हा मला सरांनी किस्सा सांगितलेला आहे. आपण ही माहिती गुगल पण सर्च करू शकताय. जसं आपल्याकडं प्रत्येकाचं नाव ठेवलं जातं, बारसं घातलं जातं वेगळं वेगळ्या नावानं, तसं तिथं मात्र प्रकार वेगळा आहे. शिळेच्या माध्यमातून तिथं त्या एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवलं जातं. सर काय प्रकार आहे नेमकी? तर कसं आहे, तिथं बाळ जन्माला आलं की त्या जन्माला आलेल्या बाळाला एक प्रकारची शीळ ती त्याला दिली जाते. जसे आपल्याकडे टोपण नावं असतात त्या पद्धतीची ती शीळ वादन त्याला दिली जाते. ती होटीमध्ये पण ती शीळ वादन त्याच्या आयडेंटिटी म्हणून ती वापरली जाते आणि ती त्याच्या मरणानंतरच ती शिळवादन संपते. म्हणजे शिळेचं एवढं मोठं महत्व आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं, भारत गव्हर्नमेंटनं हे हेरिटेज म्हणून हे गाव ओळखलं जावं जगाच्या पाठीवर, म्हणून ह्यासाठी भारत देश पण प्रयत्न करत आहे, भारत सरकार प्रयत्न करत आहे. याशिवाय तुर्कस्तानमध्ये खुशकॉय नावाचं एक असंच व्हिलेज आहे, खेडगाव आहे. तिथं जास्त लोकसंख्या नाही, 350 ते 400 लोकसंख्या आहे. पण तिथं ही शिळेच्या माध्यमातूनच भाषा वापरतात. सिग्नल कितीही लांबचा माणूस असो त्याला समजतं की याला काय सांगायचं आहे. आपण जसं बोलून सांगतो तसं ते शिळेच्या माध्यमातून सांगतात. आणि हे जे खुशकॉय हे तुर्कस्तान मधलं जे गाव आहे हे वर्ल्ड हेरिटेज मध्ये गाव गेलेलं आहे. इथं वर्षातून एकदा इथं शिळेचा महोत्सव, वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं शिळ वादक येतात
आणि आपली कला सादर करतात. अरे वा. बघा मित्रांनो, आपल्याला वाटत आहे की नुसतं आपण बोटाच्या माध्यमातून त्याला आपण फिंगर विसल म्हटलं तीच आपल्याला एक माहीत आहे, किंवा आपण बऱ्याचदा ती तमाशा किंवा इतर ठिकाणी जो दाद देण्यासाठी वापरणारी व्हिसल आहे तीच आपल्याला माहीत आहे. परंतु व्हिसलचे जवळजवळ 7 प्रकार आहेत. त्याचं सादरीकरण सरांनी आपल्यासमोर केलेलं आहे आणि मला वाटतंय सरांना सध्या व्हिसलमॅन म्हणून ओळखलं जात आहे. सरांनी या व्हिसलेवरती एक पुस्तक लिहिलं. सर, त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल? हां, तर कसं आहे की व्हिसलचे आमचं एक असोसिएशन आहे सर, हं. इंडियन व्हिसलर्स असोसिएशन. अरे हे वा. इंडियामध्ये बर साधारण 90 एक त्याच्यात व्हिसलर्स आहेत. बर बर काही मुली आहेत, काही स्त्रिया आहेत, हं. काही छोटी मुलं आहेत, काही मोठी मुलं आहेत. बर आणि याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. हं, हं, हं. तुम्ही कशा रीतीनं सादरीकरण करावं याचं मार्गदर्शन दिलं जातं. बर हे आहे इंडियन व्हिसलर्स असोसिएशनचं असोसिएशन. काम. दुसरा जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे वर्ल्ड व्हिसलर्स, जागतिक पातळीवर पण जागतिक पातळीवर. तो आहे ओरा, तो आहे न्यूयॉर्क बेस्ड. हं. तर त्याचे 380 मेंबर आहेत. बर म्हणजे बघा, तुम्ही त्यामध्ये सदस्य आहात. हां, मी दोन्हीकडेही मी अरे वा वा. म्हणजे सदस्य बघा आहे. मित्रांनो, जगामध्ये फक्त 380 लोक या प्रकारामध्ये आपलं करिअर किंवा आपलं नाव करतायत, त्याच्यामध्ये सर आहेत. तर हे ज्यावेळी करत असताना एका कॉलेजमध्ये, हं. म्हणजे वालचंद कॉलेजला मी ज्यावेळी गेलो आणि एका प्रोफेसरांच्यावर मी अशीच चर्चा करत असताना ते म्हटले की तुम्ही ह्याचा सिलेबस का तयार करत नाही. त्याने हे एक छोटीशी मला आयडिया दिली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी खालून सुरुवात केली. हं. एक अतिशय डिफिकल्ट हं. असं ड्युएट व्हिसलवरचं, रफीजींचं एक गीत मी ते पहिल्यांदा 20 नंबरला घेतलं. हं. आणि मग त्याच्यानंतर दुसरा व्हिसल, तिसरा प्रकार, चौथा प्रकार, 5वा प्रकार, 6वा प्रकार, 7वा, अशी 20 प्रकारे त्याचे मी चॅप्टर्स बनवले बर अशा रीतीनं. आणि याच्यामध्ये मी ज्याला इंडियन क्लासिकल म्युझिक, हं. रागदारी म्हणायचं, तर याचं मी शिक्षण घेतलेलं आहे. अरे वा. त्याच्या मध्यमापरीच्या परीक्षा पण मी दिलेल्या आहे. बर बर हां. तर या पद्धतीचे माझे गुरु म्हणजे गुरु मॅडम म्हणून आहेत. हं, हं, हं. ते दोघं नवरा बायकोनं आम्हाला शिकवायचे. बर बर तर या पद्धतीच्या माध्यमातून माझ्या असं लक्षात आलं की व्हिसल ही चढ पण भाषा घ्यावी. आणि हा सगळा मी माझ्या मनात असलेला त्याच्यावरचं व्हिसलचे प्रकार, हं. त्याच्या पाठीमागचं त्याचं सायन्स, ते कसं तयार होतं, त्याची फ्रिक्वेन्सी, हे मी सगळा अभ्यास करून ते घेतलेला आहे. आणि त्याच्यावरचा मी तो सिलेबस, सुरश्री म्हणून माझं एक जे पुस्तक आहे, हे अशा पद्धतीचं पुस्तक ज्याच्यामध्ये त्याचा इतिहास थोडासा, त्याच्यावरच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया, प्रतिष्ठित जे ह्याच्यातले गायन आणि वादनमध्ये ज्यांनी अतिशय नाव कमावलेले अशा लोकांनी ह्याच्यातल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. काही आध्यात्मिक गुरु आहेत, त्यांच्याही ह्याच्यात प्रतिक्रिया आहेत. आणि सांगायला हरकत नाही तर याच्यामध्ये माझे आध्यात्मिक गुरु संजीव कुलकर्णी म्हणून जे कोल्हापुरातले, त्यांचीही त्याच्यात प्रतिक्रिया आहे. केदार गुळवणी इथले जे व्हायोलिनचे जे आहेत वादक, त्यांची प्रतिक्रिया आहे. भीमराव कांबळे सर म्हणून आहेत इचलकरंजीचे, अतिशय हुशार असे सर आहेत. दिलीप शेंडे सर म्हणून आहेत, ह्यांचा अतिशय संगीतातला अभ्यास आहे, त्यांच्या ह्याच्यातल्या प्रतिक्रिया आहेत. आणि याच्यामध्ये एक छोटीशी प्रतिक्रिया ह्या पुस्तकाच्या शेवटी जी दिलेली व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे माझी पत्नी. तर तिनं असं हे केलेलं आहे की हे पुस्तक म्हणजे
जे आहे अशा पद्धतीचं पुस्तक हे जगातलं एकमेव पुस्तक देखील असू शकेल. कारण इतक्या प्रकारच्या प्रकार, त्याच्यातल्या त्या प्रेझेंटेशन आणि अशा पद्धतीचा कोणच सांगू शकत नाही ना, जोपर्यंत त्याला त्याच्या मधल्या सगळ्या संकल्पना आहेत कळत नाहीत तोपर्यंत तो सगळं सांगू शकणार नाही. तर अशा पद्धतीनं हे सुरश्री पुस्तक मी ह्याच्यावरच लिहिलेलं आहे. शीळ आणि शीळ गाणं आपल्याला या ठिकाणी अजून सुद्धा ऐकायला मिळणार आहे. आपण सरांच्याकडून काही गीतांचं सादरीकरण सुद्धा आपल्याला यानंतर घ्यायचं आहे. खरं तर सर इचलकरंजीला राहतात. ते स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि शीळ हा त्यांचा थोडासा आवडता विषय असल्यानंतर त्याच्यामधला बराच अभ्यास सरांनी या ठिकाणी केला. जवळजवळ 7 प्रकारे शीळ कशी सादर करता येईल यासाठी गेले अनेक वर्ष ते त्याचा सराव आणि प्रात्यक्षिक करतायत. वेगवेगळ्या कार्यक्रमातून त्याचं सादरीकरण करतायत. सरांना सध्या व्हिसलमॅन म्हणून ओळखलं जातं. सरांचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आलेलं आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. सुरश्री नावाचं त्यांचं पुस्तक सरांचं आलेलं आहे. ज्यांना हे पुस्तक हवं असेल तर सरांचा नंबर त्या ठिकाणी आपण या स्क्रीनवरती दिलेला आहे. त्या ठिकाणी सरांना आपण स्वतः फोन करू शकता आणि ते पुस्तकसुद्धा तुम्ही मागवू शकता, घेऊ शकता, अभ्यास करू शकता. त्याचबरोबर सर या शीळ गाण्यांचा कार्यक्रमसुद्धा सादर करतात. आपल्याला आवश्यकतेनुसार ते त्या ठिकाणी उपलब्ध होऊन आपल्यासाठी छानसा कार्यक्रमसुद्धा सादर करतील. मित्रांनो, कोणत्या माध्यमातून आपलं करिअर घडवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण शीळ ज्याला समाजामध्ये थोडंसं मगाशी मी म्हटलं की टपोरीपणा म्हटलं जातं, असा एक विषय घेऊन सरांनी या विषयामध्ये आपलं नाव जगाच्या पातळीवरती नेलेलं आहे. काही अंशाने मी म्हणेन की भारताचं सुद्धा प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अशा या प्रतिनिधी त्या माध्यमातून सर आपण व्हिसल हे आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आसामी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच माणसं आपल्या चॅनलवरती येत असतात, जे आपलं वेगळेपणा काहीतरी दाखवतात, समाजामध्ये काहीतरी देऊन जातात. अशा व्यक्तिमत्वांना आपल्या भेटीला आणणं हे कोल्हापूर माझानं आपलं एक स्वतःचं एक शैली कार्य समजून या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. अनेक व्यक्तींना आपण या ठिकाणी भेटलेलो आहे. त्यामध्ये आज आपण श्रीकांत सरांना भेटलेलं आहे आणि मला वाटतंय सरांची काही गीतं यानंतर आपण ऐकूया. सर, तत्पूर्वी ही मुलाखत आपण या ठिकाणी संपवूया आणि लगेचच आपल्या गीतांना सुरुवात करूया. आपण आज कोल्हापूर माझाच्या स्टुडिओमध्ये आलात, दिलखुलास गप्पा मारल्या, त्याचबरोबर आपण शीळेचे प्रकार सांगितले, या ठिकाणी काही सादरीकरण केलं. त्याबद्दल निश्चितपणे कोल्हापूर माझाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. नमस्कार. सर, कुरे सर, आपण मला अशा रीतीनं जे एक प्लॅटफॉर्म स्टेज देण्यासाठी जो आपली एक तळमळ आहे माझ्यासारख्या कित्येक कलाकारांना, खऱ्या अर्थानं अतिशय ह्याची ही गरज आहे आणि याच्याबद्दल मी आपला अतिशय कृतज्ञ आहे सर. आणि ही कला माझ्यापर्यंत फक्त मर्यादित न राहता ही कला बऱ्याच लोकांनी अवगत करून घ्यावी, याच्यासाठी मी 2 दिवसाचं 3 दिवसाचं वर्कशॉप पण घेतो. आणि तो मिळणारा जो आनंद आहे, माणूस ज्यावेळी एकटा असतो, एकाकी असतो, त्यावेळी त्याला सगळं जग खायला उठलेलं असतं. पण त्याच्यातच जर त्यानं शीळवादन केलं ना, तर तो कुठल्याही गोष्टीवर तो मात करू शकतो. एवढा मी आपल्याला एक प्रकारचा एक आत्मविश्वास देऊ शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.